श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 लकी नंबरपैकी एका लकी नंबरला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब. ज्याने तुझ्या पाठीत वार केला, ज्याने तुझ्या नावाची बदनामी केले, ज्याने तुला शांतपणेला कमजोरी समजलं, त्याच्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आता सुरू झाला आहे. तू शांत होतास म्हणून ते जिंकले असे त्यांना वाटतं. तुझ्या विरुद्ध बोलणाऱ्या नातेवाईकांना तुझ्यात वाटते, अडथळे आणणाऱ्यांना आणि तुझं नुकसान पाहून आनंद मनवणाऱ्यांना आता परिस्थिती तुझ्या हातात राहणार नाही. आता बघ, ज्यांनी तुझी किंमत केली त्यांनाच एक दिवस तुझी किंमत मान्य करावी लागणार आहे. कारण वेळ बदलते तेव्हा माणसाची भाषासुद्धा बदलते. तुझ्यावर अन्याय झाला म्हणून तुझा भगवंत शांत बसला आहे असं समजू नको. काही हिशोब लगेच होत नाही, पण जेव्हा होतात तेव्हा पूर्ण होतात. बाळा, काही लोक आयुष्यात येतात आणि आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. आपण त्याचं वाईट करण्याचं त्याच्याशी स्पर्धा केलेलं नसतं तरी त्यांना आपलं पुढं जाणं सहन होत नाही. आपण शांतपणे आपलं आयुष्यात जगत असतो, पण आपल्या मागे आपल्या नावाची चर्चा सुरू असतात. कुणी गैरसमज पसरवतं, कुणी नातेवाईकामध्ये चुकीची गोष्टी सांगतो, तर कुणी आपल्याला अपयशी ठरवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो. पण लक्षात ठेव, प्रत्येक आवाजाला उत्तर देण्याची गरज नाही. काही उत्तर ही वेळ देते. होय माझ्या लेकरा, बघ, तुझ्या शत्रूंनी एक मोठी चूक केली. त्याने तुझ्या संयमाला कमजोरी समजले. त्यांना वाटलं तू प्रतिकार करणार नाहीस म्हणजे तू काही करू शकतो. पण माणूस जेव्हा शांतपणे सहन करतो तेव्हा तो आतून खूप काही शिकत असतो. कोण आपला आहे, कोण परका आहे, कोण फक्त उपयोगासाठी जवळ आलंय आणि कोण खरंच मनापासून आपल्या सोबत आहे, हे सगळं त्याला कळतं. आणि एक दिवस असा येतो जेव्हा तो कुणालाही काहीसुद्धा करत नाही. तो फक्त पुढे निघून जातो. नातेवाईक असले तरी प्रत्येकजण आपला नसतो. बाळा, कधी कधी बाहेरचा शत्रू ओळखणं सोपं असतं, पण जवळचा माणूस शत्रूसारखा वागतो तेव्हा जास्त त्रास वेदना होते. कारण ज्याच्याकडून आधाराची अपेक्षा असते त्याच्याकडूनच टोमणे मिळतात. तुझ्या यशावर आनंद मानवणारे, तुझ्या अडचणीवर हसणारे आणि तुझ्या चांगल्या दिवसाची वाट न पाहता तुझ्या पाडण्याची वाट पाहणारे लोक जवळ असतील तर एक गोष्ट लक्षात ठेव, नातं तर रक्ताचं असू शकतं, पण मनाचं नातं वेगळं असतं. होय माझ्या बाळा, तू केलेल्या प्रत्येक चांगली गोष्ट तुला आठवत नसेल, पण कर्माचा नियम विसरत नाही. एखाद्याला गरजेच्या वेळी मदत केली असेल, एखाद्याच्या दुःखात त्याच्या बाजूला उभा राहिला असेल, स्वतःची अडचण असूनही दुसऱ्याला आधार दिला असेल, तर त्या गोष्टी व्यर्थ गेल्या नाहीत. कदाचित त्याचा परिणाम तुला लगेच दिसणार नाही, पण आयुष्याच्या काही वळणावर अचानक असे दार उघडतात ज्याची तू कधीही कल्पनाही केलं नसेल. तुझ्या चांगल्या कर्माची वही आता तुझ्यासमोर उघडली जाणार आहे. त्यासाठी तू तयार असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. माझ्या लेकरा, ज्याने तुला नावं ठेवलं त्याच्याकडे तू पाहू नकोस, कारण त्याच्याशी लढण्यात तुझी ऊर्जा खर्च होणार. तुझं काम एकच, स्वतः इतकं मजबूत बनवायचं की त्याची मतं तुझ्या मनावर परिणाम करणं बंद करतील. तू वर चढत राहशील की खाली उभे राहिलेले लोक आपोआप लहान दिसू लागतात. म्हणून बदल होण्याची इच्छा सोड आणि स्वतःच्या प्रगतीला उत्तर बनव. कोणाचा आहे कोणताही माज कायम राहत नाही. माणसाला पैसा मिळाला, सत्ता मिळाली
लोकाची साथ मिळाली की कधी कधी त्याला वाटतं की आता त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही. तो इतराचा अपमान करतो, दुसऱ्यांना कमी लेखतो आणि स्वतःच्या ताकदीचा गर्व करतो. पण काळ कोणाच्याही हातात नसतो. आज ज्याच्या हातात परिस्थिती आहे, उद्या परिस्थिती त्याच्या विरोधात जाऊ शकते. म्हणून तुझ्या शत्रूचा माज उतरवण्याची जबाबदारी तू घेऊ नकोस. काळाला त्याचं काम करू दे. कर्म त्याचं काम करत राहतं. तुझ्यातील शांततेचा दिवस येणार आहे. एक दिवस असा येईल जेव्हा तुला कोणालाही सांगावं लागणार नाही की मी बरोबर होतो. तुझं आयुष्य तुझ्यासाठी बोलत असेल. ज्याने तुझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावलं होतं तेच तुझं यश पाहतील. ज्यांनी तुला दुर्लक्षित केलं तेच तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील. पण त्यावेळी तुझ्या मनात अहंकार नको. फक्त एवढंच म्हण, भगवंताने माझं हात कधीच सोडलं नाही आणि हे भगवंत तुझं आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असू दे. विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. स्वामीच्या चरणावर विश्वास ठेव माझ्या बाळा. जर तू स्वामी महाराजाच्या चरणावर विश्वास ठेवत असशील तर प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर मिळले पाहिजे अशी अपेक्षाही तू ठेवू नकोस. काही वेळा स्वामी आहे आपल्या परिस्थितीतून बाहेर काढण्यापेक्षा आधी आपल्याला त्या परिस्थितीपेक्षा मोठं बनवतात. तुझं मन मजबूत करतात, तुझी बुद्धी जागी करतात आणि कोणावर विश्वास ठेवायचं हे सुद्धा शिकवतात. त्यामुळे आजचा संघर्ष हा तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, कदाचित तो तुझ्या नवीन सुरुवातीचा पाया आहे. आणि त्यासाठी तू तयार असशील तर होय मी सज्ज आहे असे टाईप कर. तुझ्या विरोधात बोलणाऱ्यांना उत्तर देण्याची आता गरज नाही आणि कोण तुझ्याबद्दल काय बोलतो यावर वेळ वाया घालवू नकोस. कारण लोकांचं काम बोलणं आहे, तुझं काम पुढे जाणं आहे. आज ते तुझ्या चुका मोजतील, उद्या तुझं यश मोजतील. म्हणून त्याचं बोलणं थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझं काम इतकं मोठं कर की त्याचं बोलणं तुझ्यापर्यंत पोचणारच नाही. काही जखमा शरीरावर नसून मनावर असतात. एखाद्याने केलेला अपमान, विश्वासघात, फसवणूक मनात वर्षानुवर्ष राहते. पण आता त्या आठवणीने तुझी ताकद बनव. त्यांनी तुझ्यासोबत असं का केलं हा प्रश्न विचारत बसण्यापेक्षा त्यांना अनुभवाने मला काय शिकवलं हा प्रश्न स्वतःला विचार. कारण प्रत्येक विश्वासघात तुला माणूस ओळखायला शिकवतो आणि प्रत्येक संघर्ष तुला स्वतःची ओळख करून देतो. आता फोकस शत्रूवर नाही, स्वतःच्या ध्येयावर कर. वाईट लोकांमुळे तू स्वतःचं वाईट कधीच होणार नाहीस. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत टाईप कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. धन्यवाद.